हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत रहा. तर आजच्या भागामध्ये आता मालती अजितची आई आणि उर्मिला राणीच्या आईची विचारपूस करत असतात. तेवढ्यातच राणी बुवांना दूध आणण्यासाठी बाहेर पाठवते आणि आता उर्मिला नाटक करू लागते की मला ना इथे खूप गुदमरल्यासारखं होतंय, असं नाटक करू लागते. राणी बोलते, काय झालं ताई तुम्हाला? पाणी घ्या, पाणी घ्या. उर्मिला म्हणते, नको नको, मला ना पाणी नको, आता ना मी थोडीशी बाहेर जाते आणि आता माझ्यासोबत कोण येईल? राणी बोलते, चला चला, मी तुम्हाला बाहेर घेऊन जाते. तेवढ्यातच मालती बोलते, अगं तू कशाला जात आहेस? इथे आईला काही लागेल वगैरे, तू आईची काळजी घे. आणि आता जाग वहिनी, तू तिला बाहेर घेऊन. लगेचच त्या आता दोघीजणी बाहेर जातात. आणि आता मालतीला तर चांगलाच डाव सापडतो, तो म्हणजे राणीला भेटण्यासाठी. राणीच्या आईला गोळ्या औषधं असतात, त्यामुळे तिला ना थोडीशी गुंगी आल्यासारखी होते. तेवढ्यातच त्याचाच मोका घेऊन आता मालती राणीकडे जाते. राणी डब्बे उघडत असते, काही आहे की नाही नाश्त्यासाठी हे पाहत असते. तेवढ्यातच मालती तिथे तिच्यासमोर येऊन उभी राहते आणि बोलते, काय मग, डब्यामध्ये काही आहे की नाही? राणी बोलते, नाही नाही, करते मी नाश्ता, काहीतरी सोय करते. मालती बोलते, अगं तुझ्याच खाण्याची पंचायत आणि आमच्या नाश्त्याची तू कुठं सोय करत आहेस? आता इकडे इंद्राला कधी डब्बा खाऊ आणि कधी त्या डब्याला उघडून पाहू असं झालेलं असतं. तेवढ्यातच तिथे नेमकं विक्रांत आणि किटी येतात आणि विचारू लागतात, सर आपल्याला ह्या विषयी मीटिंग तयार करायची आहे, ह्या फाईल्स पाहायच्या आहेत. आणि इंद्रा बोलतो, नाही नाही, आपण ना ते थोड्या वेळाने पाहूत आणि आता आता आपण ब्रेक करूयात, म्हणजे जेवणासाठी जाऊयात. विक्रांत बोलतो, काय इंद्रा, तू कधीपासून ब्रेकचं विचार करू लागलास जेवणासाठी? इंद्रा बोलतो, नाही नाही. इंद्रा बोलतो, अरे तसं काही नाही, कामगारांना ना दररोज वेळेत ब्रेक व्हावा, त्यांना जेवणाची मिस्टेक बिघडते ना मग, आणि शरीराचीही मिस्टेक बिघडून जाते. विक्रांत बोलतो, हो हो. आणि किटीला विचारू लागतो, तुला काहीतरी तू विचारायचं होतं ना अजून? किटी म्हणतो, हो सर, आपल्याला ना त्या फाईल्स आता पाहायच्या आहेत. इंद्रा बोलतो, नाही नाही, आपण ना त्या ब्रेकनंतर पाहूयात. इंद्राचं मात्र डब्याकडेच लक्ष. विक्रांत बोलतो, तुला अजून काहीतरी विचारायचं होतं? इंद्रा लगेचच बोलतो, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते आपण आता नंतर ब्रेकनंतर विचारूयात. तेवढ्यातच आता दोघीजण हो बोलून केबिनमधून बाहेर जातात. आता इंद्रा लगेचच डब्याची पिशवी उघडतो आणि त्यामध्ये पाहू लागतो. पहिला डब्बा उघडतो आणि भाजीचा वास घेतो. एकदम छान सुंदर वास आलेला, त्याचं मन मोहक होतं. आणि दुसऱ्या डब्यामध्ये पोळी असते आणि तिसऱ्या डब्यामध्ये आता राणीने चिठ्ठी दिलेली असते. इंद्राला तर त्याचीच आतुरता असते आणि आता वाचू लागतो. राणीने त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की, सर, खरंच तुम्हाला माझी खूप काळजी आहे. तुम्ही मला पाणी भरू लागलात. ते फक्त एक पाणी भरणं नव्हतं, तर तुम्हाला माझी किती काळजी आहे हे दाखवलं सर तुम्ही. तुम्हाला वस्तीमध्ये किती मान आहे, तरीही तुम्ही त्या मानाचा खूपच असा मोठं अधिकार करून अशी माझी मदत केली. सर, खूपच थँक्यू आणि पुन्हा एकदा थँक्यू. इंद्रा हे पाहून खूपच मनामध्ये हसतो. आणि इकडे आता मालती तिच्या पिशवीमधून पैसे काढून राणीच्या चेहऱ्यावरती फेकवते. आणि आता राणी बोलते, काय मॅडम, तुम्ही काय करत आहात हे? मालती बोलते, माझ्या इंद्राच्या आयुष्यातून तू आता निघून जा, ते म्हणजे कायमची. माझ्या परिवारात डबल तू येऊ नकोस आणि आमच्या घरातही आता कधी पाऊल ठेवू नकोस. हे पैसे उचल आणि चालती हो. राणी बोलते, काय बोलतायत मॅडम तुम्ही हे?
हे पैशासाठी मी इंद्रा सरांची बायको म्हणून स्वीकारू नये म्हणून तुम्ही काय काय करत आहात? राणी बोलते, नाही मॅडम, मला हे पैसे घ्यायला जमणार नाही. मालती बोलते, अगं तुझ्या भल्यासाठी सांगत आहे मी. तुझंही भलं होऊ दे आणि आमचंही भलं. तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी हे पैसे कामी येतील, असं मालती राणीला म्हणत असते. राणी बोलते, नको मॅडम नको, तेवढ्यातच तुम्हाला शोभतंय का हे? महाडिक घरांची सूनबाई आहात ना तुम्ही, आणि आबांच्या बायको पण आहात. तुम्ही तर आबांच्या विचारांच्या नाहीत, असं राणी बोलत असते. राणीचे हे उलट उत्तर ऐकून मालतीचा खूपच राग होतो. तेवढ्यातच राणीचे बुवा दूध घेऊन येतात आणि राणीला बोलतात, अगं राणी, काय चाललंय हे? राणी व मालती आता बुवासमोर येतात. नाही नाही, काही नाही. राणीने पैसे ओढणीमध्ये हातात ठेवलेले असतात आणि आता मालती बोलते, आमचं जे काही काम करायचं होतं ना ते झालंय, आता आम्ही येतो. बुवा बोलतात, अहो निदान चहा तरी घेऊन जा. मालती बोलते, नको म्हटलं ना एकदा, आणि तिथून निघून जाते. बुवा राणीला विचारू लागतात, अगं काय आहे तुझ्या हातामध्ये? राणी बोलते, काही नाही बुवा, जाऊ द्या. राणे, दाखव तुझ्या हातामध्ये काय आहे. राणी नाईलाजाने त्यांना ते पैसे दाखवते आणि बोलते, बुवा अहो त्या मालती मॅडमने ना आईच्या गोळ्या औषधासाठी ऑपरेशनसाठी हे पैसे दिलेत. बुवा बोलतात, अगं तू वेडी आहेस का? त्यांच्याकडून का घेतलेस तू पैसे? आधीच ना खूप वादवाद होतात आणि आता तू काय करून ठेवलंस हे? त्यांच्याकडून डायरेक्ट पैसेच घेतले. असे मुलीच्या सासरच्याकडून कोण पैसे घेतं ग? राणी बोलते, मी खूप समजावलं त्यांना, पण त्या मानायला तयारच नाहीत. त्यांनी आईला ठीक होण्यासाठी पैसे दिलेत. राणीला तर ते परत करायचे असतात, पण बुवाला कसं सांगेल? तेवढ्यातच राणीचा फोन वाजतो आणि राणी बुवांना बोलते, थांबा बुवा, मी फोन पाहते, आणि बाहेर निघून येते. आता पाहते तर काय, इंद्राचा फोन असतो. या सरांनी आता मला कशाला कॉल केला असेल आणि का केला असेल? मालती मॅडम इथे आल्या होत्या आणि त्यांनी असे पैसे दिले. त्यांना जर कळलं ना तर खूपच घरामध्ये वाद होतील. त्यापेक्षा ना सरांना सांगायलाच नको. राणी कॉल रिसीव करते आणि इकडे इंद्रा शांत बसलेला असतो. टेबलावरती हात आपटत असतो आणि राणीही आता मुद्दामून तिच्या बांगड्यांचा खडखडाट आवाज इंद्राला ऐकवते आणि बोलते. इंद्राही इकडे थोडंसं खोकल्यासारखं करतो आणि राणीही इकडे खोकते आणि लगेचच राणी बोलते, काय मग बाबा, कोण बोलतच नाही आहे फोनवरती, ठेवते मी फोन, जाऊ द्या. आणि इंद्रा लगेच म्हणतो, नाही नाही राणी, अगं थांब, मी ऐकतोय तुझं. राणी विचारू लागते, काय मग सर, डब्बा कसा होता? कशाला कॉल केला तुम्ही? इंद्रा बोलतो, अगं तेच सांगण्यासाठी मी तुला कॉल केला होता. भाजी एकदम मस्त होती. मी तर ना चाटून पुसून डब्बा खाल्ला. राणी बोलते, हो का सर? आणि मग दुसऱ्या डब्यामध्ये काय होतं? इंद्रा बोलतो, पोळी होती. आणि राणी बोलते, संपला का मग डब्बा? इंद्रा बोलतो, हो ग. राणी आता थकून इंद्राला विचारू लागते, काय मग सर, चिठ्ठी कशी वाटली तुम्हाला? इंद्रा बोलतो, अगं तुझं थँक्यू माझ्यापर्यंत पोहोचलं. हो का सर, बरं आहे, मग मी ठेवते हा कॉल आता. आता इंद्रा मात्र ऑफिसवरून येताना वस्तीमधील बाहेर राणीला भेटायला बोलवतो, म्हणजेच डब्याची पिशवी वापस करण्यासाठी. इंद्रा तिथेच थांबलेला असतो. राणीचा काही अतापत्ता नसतो. ही राणी अजून कशी काय आली नाही हेच इंद्राच्या डोक्यात असतं. इंद्रा राणीला कॉल करतो, पण तो कॉल राणी कट करते, कारण ती त्याच्या मागेच उभी असते व इंद्राची गंमत पाहत असते. इंद्राच्या मागे येऊन ती उभी राहते. इंद्रा आता मागे वळून पाहतो आणि राणी त्याला मोठ्याने डचकावते आणि इंद्रा खूपच खुश होतो. अगं अगं, तू कधी आलीस इथे, असं विचारू लागतो.
राणी बोलते, मी केव्हाची आले आहे सर. आणि इंद्रा बोलतो, हे घे डब्याची पिशवी, भाजी खूप छान झाली होती. राणी बोलते, आता उद्या पण डबा द्यावा लागेल की काय मला? इंद्रा बोलतो, नाही अगं, तू ना आईंची काळजी घे. आणि आता ते तिथून निघून जातात. तेवढ्यातच इकडे मालती आता विक्रांतला भेटायला बोलवते आणि बोलू लागते, तुला ना त्या राणीला आपल्या घरामध्ये इंद्राच्या आयुष्यातून, या घरातून बाहेर कसं काढता येईल ना, तुला जे काही वाटतंय ना ते तू कर. मला खूप राग येतो, चिडचिड होते त्या पोरीला पाहिल्यावरती. आता विक्रांत बोलतो, हो का, मला जे काही वाटेल ते करू का? मालती बोलते, हो, तुला ना जे काही वाटेल ते तू कर. आता मालतीने खूपच सूट दिलेली असते विक्रांतला, त्यामुळे तो लगेचच मालतीला एक प्लॅन सांगू का असं म्हणतो व त्या दोघांमध्ये प्लॅनची चर्चा चालू होते. पाहूयात आता नेमकं त्यांनी कोणता प्लॅन रचलाय. राणीचे बुवा व आईवरती येणार का परत संकट? राणी सोडून देईल का इंद्राला? राणीच्या जीवाला पुन्हा धोका निर्माण होईल का? हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.